पवार बोलतात तिथे जाऊया. चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो. हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव आहे. दादा यशवरांगे असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील. ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नका. यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात. लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल, हा प्रयत्न राज्य सरकारचा चालू समोर आहे. येते. मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडलेत असं साधारण दिसतंय. नाही, ते- पुण्यात आहात. ते- एकनाथ शिंदे दऱ्याला निघालेले. त्याच्यामध्ये मुंबई क्रायसिस मध्ये एक- असताना एक फडणवीस एकटे राहतात असं चित्र निर्माण असं झालं. काही चित्र नाहीये. कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे. काय आपल्याला अडचण दादा यशवंतवरनं काही आक्षेप आहेत यशवंतच्या व्यवहारावरनं. तेव्हा का त्याच्याकरताच मला हे माहितीच होतं की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार झाला तर त्याच्यामध्ये चर्चा होईल. पत्रकार मित्रांनो आणि आपल्या मार्फत मला सर्वांना सांगायचं जे ह्याच्याशी निगडीत